जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत खेड तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती, लोकसभा आणि विधानसभेला सूत जुळलेल्या महाविकास आघाडीचा झाला चोळामोळा। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून केवळ नावापुरती उमेदवारी, दोन्ही राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हावर एकमत। स्थानिक नेत्यांशी नाक मुरडणाऱ्यांनी धरली मशालीची वाट। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीशी न जुळणाऱ्या नाराजांनी ऐनवेळी मशाल पेटवली। काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी कुठे कमळ तर कुठे धनुष्यबाणालाही दाखवली पसंती। जिल्हा परिषद लढवण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल बाबा राक्षे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड आणि माजी उपसभापती अमोल पवार यांना पक्षाने तिकिटापासून ठेवलं दूर। जिल्हा परिषदेच्या 8 जागांसाठी 77 नामनिर्देशन पत्र, तर पंचायत समितीच्या 16 जागांसाठी तब्बल 163 उमेदवारी अर्ज दाखल। छाननीनंतर एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्या उमेदवारांचे अर्ज होणार कमी। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या उमेदवारांची धावाधाव। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वॉन्टेड, एबी फॉर्म साठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष असा उमेदवारांकडून पसंतीचा उतरता क्रम। राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट नाकारलेल्या अनेकांनी शिंदे गट आणि भाजपकडून मिळवला एबी फॉर्म। जनतेसाठी व्हिजन या मुद्द्यांवर जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटाच्या उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांची खेड टाइम्सवर धडाकेबाज मुलाखत। जनतेच्या मनातील प्रश्नांवर दीप्ती भोगाडे यांचं परखड आणि थेट उत्तर। खेड टाइम्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेली बेधडक मुलाखत नक्की पहा। जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातील गावांचे मुख्य प्रश्न, मूलभूत समस्या आणि भविष्यातील व्हिजन आदी विविध मुद्द्यांवर दीप्ती भोगाडे यांनी मांडली भूमिका। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वाडा गावातील धर्मनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्ताने देवाची पालखी मिरवणूक सोहळा संपन्न। फटाक्याची आतिषबाजी करत वाडा बाजारपेठेत पालखी मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणा घालून गावातील धर्मनाथ महाराजांची घडविली देवभेट। ग्रामप्रदक्षिणा दरम्यान महिलांकडून पालखी पूजन। पश्चिम पट्ट्यातील 54 गावांची बाजारपेठ असल्याने धर्मनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्ताने पंचक्रोशीतील भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी। जेसीबी चालकाला चाकूचा धाक दाखवून ग्रामपंचायतीच्या ड्रेनेजचे काम बंद पाडल्याप्रकरणी दोघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वादावर पडदा पाडण्यासाठी गेलेल्या जेसीबी मालकावरही चाकू हल्ला। स्वप्नील नामदेव लोखंडे वय 32 यांची फिर्याद। सूर्यकांत कटिंग आणि सुजित बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल। चिंबळी येथे ग्रामपंचायतीच्या ड्रेनेज कामाच्या ठिकाणी 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता घडला प्रकार।